जय शिवराय मित्रांनो मी निखिल खाडे आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। मित्रांनो आज आपण निवडलेला आहे सुधागड। मित्रांनो सुधागड पाहू शकता धुक्यामध्ये सजलेला आहे। पावसाळ्याचं वातावरण आहे त्यामुळे धुकं चौकड पसरलेलं आहे। प्रत्येक गडावरती गेला तर क्लिअर कुठे दिसणार नाही, सह्याद्री म्हणजे धुकं। मित्रांनो सुधागडला यायचं असेल तर दर्या गाव आहे। मित्रांनो सुधागडला यायचं एकदम सोपं आहे। सुधागडचं तुम्ही मॅपवर टाकलं सुधागड फोर्ट जर टाकलं तरी तुम्हाला मॅप गडाच्या पायथ्याला असलेलं दर्या गावामध्ये सोडतं। दर्या गावामध्ये गाडी लावा, त्यानंतर थोडंसं चालावं लागतंय। आपण पाठीमागे पाहू शकता सुधागड आहे। आपण पण नवीन आहे, गडाची काही माहिती नाहीये तरी तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करेन गडावर काय काय आहे। असं सांगितलं जातं की स्थानिक जे खाल्ले असतील ते खरं आहे का खोटं आहे काय माहित। गडावर एक भुयार आहे आणि ते भुयार डायरेक्ट निघतं पुण्यामध्ये। तर आपण वरती जाऊया, ते भुयार बुजलं असेल, प्रत्येक भुयार बुजलेलं आहे त्यामुळे तरी आपण भुयार पाहू कशा पद्धतीचं आहे कसं नाही। आणि लवकरात लवकर गडाकडे जाऊ। दमट वातावरण आहे, जसं जीवधन, त्यानंतर आपण जो केला लोहगड, रायगड, अशा ज्या 2-3 गडावरती अचानक आलेलं असं म्हणजे सकाळी सकाळीचं धुका नंतर आलेला पाऊस आहे आपल्यासोबत लय वेळा घडलेला आहे। तर यावेळेस पण घडणार आहे। आता तर लय दमट वातावरण, अक्षरशः घाम गळतो थोडं चालल्याच्या नंतर, पण वरती गेल्याच्या नंतर पाऊस 100% येणार। पावसामध्ये मजा येते। तर आता वरती जाऊया आणि पाहूया सुधागड वरतून कसा आहे। तर चला मित्रांनो जाऊया वरती। सुधागड हा किल्ला पुणेपासून 135, मुंबईपासून 110, नाशिकपासून 238 तर नगरपासून 247 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। मित्रांनो सुधागडला जात असताना चारही बाजूनी थोडी घनदाट झाडी आहे, जंगल टाईप आहे। पण चांगली गोष्ट एकच आहे की सुधागडला जाताना आपल्याला जी पाऊल वाटे एकदम स्पष्ट आहे, त्यामुळं सुधागडला जाताना हरायचा तर विषय येतच नाही। जरी पाऊस असला तरी तुम्हाला वाट स्पष्ट दिसती। तर मित्रांनो फक्त 10 ते 15 मिनिटं चालल्याच्या नंतर जंगलातून आपल्याला सुधागड जो आहे तो पूर्ण दिसतो। पाठीमागचा पूर्ण सुधागड आहे आणि एक 5-10 मिनिटं सांगितल्याप्रमाणे चालल्याच्या नंतर आपल्याला दिसतोय वॉच टावर। कुणाचा आहे काय माहित, अंदाजे फॉरेस्ट डिपार्टमेंट वाल्याचा असन, कारण जंगल एरिया आहे त्यामुळे त्यांचा असू शकतो। आणि आपल्या पाठीमागे सुधागड। गडावर ट्रेक करण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये एकूण 5 जण आहेत, पण आपल्यातले 3 जण हे नवीन ट्रेकर होते, त्यामुळे त्यांना थकवा जरा जास्त जाणवत होता आणि ते थोड्या वेळाने विश्रांती घेत होते। मित्रांनो त्या वॉच टावर पासून एक 10 मिनिटं चालत आल्याच्या नंतर लोखंडी शिड्या दिसतात बघा। हे पॅच थोडा रिस्की आहे त्यामुळे कोणत्या तरी संघटनाने शिड्या तयार केलेल्या आहेत। आपल्या मागं गोमाता आहे। चला मित्रांनो जाऊया वरती, मस्त शिड्या आहेत। पाऊस असता तर अजून मजा आली असती, चला काही हरकत नाही जाऊया वरती। जसं आपण याच्यावरतून वर येऊ, हे ज्या पायऱ्या आहेत त्याच्यावरतून वर येऊ, तसं आपल्याला कातात खोदलेल्या थोड्या रिस्की पायऱ्या दिसतात। पावसाळ्यामध्ये स्लिपरी होतात, पाहू शकता पाणी आहे, या पायऱ्या थोड्या वर जातात। या पायऱ्यावरून चलत असताना सावधानी बाळगा, कारण पूर्ण खडक आहे। खडकावरती जर पाणी साचलं तर खडक स्लिपरी होतो। स्लिपरी झालेल्या खडकावरतून पाय घसरण्याचे चान्सेस वाढतात। पाहू शकता पडलात, जरी नाही आहे थोडं खोल आहे, लागण्याची शक्यता जास्त आहे। तर चला मित्रांनो जाऊया वरती। चालू आहे ना? हां दमन चढ। कातळत खोदलेल्या पायऱ्यांपासून थोडं वर चालत आल्याच्या नंतर आपल्याला काही पायऱ्या दिसतात। या पायऱ्या कुणी बनविल्या ते माहित नाही, पण ह्या लोखंडी बनवलेल्या पायऱ्या अतिशय उपयोगी ठरतात, ते म्हणजे ट्रेकिंगसाठी। बाजूला असलेल्या हार्ड ट्रेकिंग असलेली पायरी आपल्याला दाखवितो जुनी कशा प्रकारे होते आणि आत्ताची नवी। मित्रांनो पहिली शिडी पाहू शकता, हे इथे किती रिस्की आहे पहा। पडलं तर पलीकडे दरी, कातात खोदलेल्या पायऱ्या, त्यामुळे थोडा थ्रिल होतोय। पण चांगली गोष्ट आहे आता ही नवीन शिडी बसवलेली आहे आणि या शिडीवरतून आपण चाललेलो आहे। थोडं इझी बनवतो ट्रेक, कारण ट्रेक जास्त हार्ड असल्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये अजून अंगलट येतो, जीव घ्यायला बनतो। अनेक जण सह्याद्रीत गेलेले सुद्धा आहेत, त्यामुळे थोडं सांभाळ। सुधागड हा किल्ला कोकणात रायगड जिल्ह्यात आहे। सुधागड हा किल्ला सुमारे 2000 वर्ष जुना आहे असे सांगितले जाते। 1648 साली सुधागड हा किल्ला हिंदवी स्वराज्यात सामील झाला। महाराजांनी
या घोरप्या गडाला सुधागड असे नाव दिले. गडावरून जवळच असलेलं सरसगड उर्फ पालीचा किल्ला दिसतो. तैला बैला व सवाशनीचा घाट किल्ल्यावरतून सहज दिसतो. पण आज मात्र गडावरती थोडासा पाऊस आणि धुक्याचा प्रकोप असल्या कारणाने आपल्याला ते दिसणार नाही. तरी आपण वरती जाऊन जे काय आपल्याला पाहता येईल ते लवकरात लवकर पाहण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, ट्रेक एवढा अवघड आहे. पाठीमाग आता पाहू शकता किती खोल आहे. वरतून पायऱ्यावरतून पाणी पडतंय. पायऱ्याची जी स्टेप आहे का नॉर्मल पेक्षा थोडी उंच आहे. त्यामुळे पाय ठेवल्याच्या नंतर मागला पाय घसरण्याची किंवा पुढं पाय घसरण्याची शक्यता जास्त आहे. आणि आपल्या पाठीमागं पण अशी खडी चढाई आहे. गडाला जी पूर्ण चढाई आहे ना मित्रांनो, ती अशी वरत्या आकाराची आहे, सरळ. त्यामुळे थोडं रिस्की जात आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर अजूनच रिस्की जात आहे. चला लवकरात लवकर जाऊ. नाही चला. खाली भीतीच वाटायची बघ, खाली बघाय. मित्रांनो, ह्या पायऱ्या चढून आपण वरती आलो. हे असं वर आल्याच्या नंतर आपल्याला इथं पुढं पाठी दिसती चिलखती बुरुज. आता आपण पाहू शकता तिकडे पलीकडे बांधलेला आहे, पण चिलखती बुरुज इकडे एक पाठी मागे इकडे एक बांधलेला आहे चिलखती बुरुजाचा, आणि इकडे एक आहे. ही वाट जातीची सरळ जाती. चिलखती बुरुजाचा बांध तर तिकडे आहे, पण आपण पाहू शकता जर थोडंसं इकडं आलं म्हणजे पाठी लावल्याच्या उजव्या हाताला सरळ चलत गेल्याच्या नंतर आपल्याला तिथे एक पाठी दिसती. त्या पाठीवर नाव आहे चिलखती बुरुज. आता माझ्या अंदाजे चिलखती बुरुज हाच आहे, कारण तिथं पाठी लावलेली. तर हे पहा, चिलखती बुरुज आपल्या समोर आहे. थोडी स्लिपरी वाट आहे. हे पहा, या प्रकारची अशी वाट आहे. आणि पाणी साचल्यामुळे पाय घसरण्याची पण शक्यता लय वाटते. त्यामुळे चालताना थोडं व्यवस्थित चालणं गरजेचं आहे. मित्रांनो, इथं भुयारी मार्ग आहे. चिलखती बुरुजाकडे आल्याच्या नंतर आपण पाहू शकतो भुयारी मार्ग आहे. आणि इथं आपण भुयारी मार्ग खूप खतरनाक आहे. त्यामुळे मित्र आल्याशिवाय आपण काय त्याचं उतरण्याचे प्रयत्न नाही करणार. सरळ खाली जातोय. आणि समोर तर आपण पाहू शकता खोल खोल अशी दरी आहे. थोडं जास्त पुढे जाण्याचा अजिबात प्रयत्न राहणार नाही, कारण हाईटचा आपल्याला फार भय वाटतं. त्यामुळे जास्त पुढे न जाता हे पहा, आपण तिकडनं पूर्ण गडाला वळसा घालून असं इकडे येतो. इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला दाखिलं चिलखती बुरुज तिकडे आहे. आता तिथून इकडे आल्याच्या नंतर हा खाली भुयारी मार्ग आहे. तर खाली उतरून आपण पाहू शकतो की काय वरती आल्याच्या नंतर आपल्याला तिथे पाटी दिलेली पिवळ्या अक्षराची, ती चिलखती बुरुज. त्या पाटीच्या उजव्या हाताला आल्याच्या नंतर आपण सरळ खाली येतो. तिथून वरतून खाली आल्याच्या नंतर आपल्याला इथं खाली बघा ही चोर दरवाजा किंवा भुयारी. आपण खाली जाऊन पाहणार आहे की ते काय आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बनवून राहा. आपण खाली जाऊन पाहू की काही काही अशा प्रकारच्या चोर वाटा असतात की त्या सरळ आपल्याला वाटत पण नाही तिथून खाली जातात. त्यामुळे आपण लवकरात लवकर खाली जाऊन पाहू की खाली काय आहे. पाणी तर खूप साचलेलं आहे, आवाज पण फिरतोय, अंधार मात्र नाही आहे. त्यामुळे मला नाही वाटत की भुयार असेल, चोर दरवाजा पण असू शकतो. अरे बापरे मित्रांनो, खतरनाक अशी वाट आहे. अजय वाट पुढे जाते ते सांगता येत नाही, पण आपण खाली जाऊन पाहूया की काय आहे. आपण प्रत्येक गडाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. या गडाचं पण वैशिष्ट्य आहे की लाईट लाव, हे भुयार आहे किंवा काहीतरी वेगळं आहे. अंधार थोडाफार जास्त आहे. आणि हे बास सांभाळून चला, कारण इथं अशा देवड्या बनलेल्या आहेत ज्याच्यावर डोकं धडकण्याचे पण चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे थोडं सावकाश चालणं गरजेचं आहे. आता हे पहा, इथं वाकूनच यावं लागेल तुम्हाला. हे पहा, इथलं पूर्ण तुम्हाला असं खाली बसून यावं लागलं आहे. आणि माझ्या अंदाजे हा फक्त चोर दरवाजा असू शकतो. ते खाली चला. हे पहा,
पहा मित्रांनो, इथं आल्याच्या नंतर आपल्याला एक फक्त 2, 2.5, 3 फुटाची देवडी दिसते. आता हे चोर दरवाजे आहे का काय सांगता येणार नाही. या देवडीतून जायला आता इथनं जायचंय आपल्याला. आता बघू पुढे गेलो काय उजेड तर दिसतोय. चला या इथून आपण आलो. काय आडवा नाही मोबाईल धरून. हे पहा मित्रांनो, ह्या बॉलखंडातून आपण आलो. आता ही बॉलखंडाची साईज बघा एकदम छोटी आहे. आणि आता इथून आल्याच्या नंतर आपल्याला असा टर्न पाणी साचलेलं आहे आणि इथं फसण्याचे चान्स आहेत. त्यामुळे आपण थोडं वरतून चढू. हे पहा इथं आपण गेलतो सरळ. पहा मित्रांनो, बुर्जाला वळसा घालू नये. अरे काहीच नाही. शिंदे पाहून इकडे मी करतो. पुढे काय इथं खाली पाणी असल्या कारणामुळे आपल्याला हे साईडने चालण्याची गरज आहे. मग थोडं व्यवस्थित चालू. आणि मित्रांनो, इथं खड्डा होता, घसरलो होतो. चोरवाट पण असू शकते ना रे पाण्याच्या खाली. बहुतेक तसं काय करणार बुजले असेल. आता हे बुरुजापाशी आल्याच्या नंतर थांबतोय, स्टॉप होतोय. हा आपला चिलखती बुरुज. इथं पायऱ्या तर दिलेल्या आहेत, पण इथं साचलेलं आहे पाणी. आता या पाण्याच्या खाली वाट नसन, जर वाट असती तर पाणी खाली गेलं असतं. मग ती जी वाट तयार केलेली आहे ती सैनिकाच्या टियाणीसाठी बनलेली असन. कारण इथून पण गडाचं पूर्णपणे चौकट सौंदर्य दिसतं. सौंदर्य म्हणजे शत्रू दिसतो, कुठून येतोय कुठून नाही, त्या कारणामुळे सुद्धा बनलेली असन. त्यामुळे इथं जास्त वेळ न घालता आपण दुसरीकडे जाऊ. आपल्याला वाटलं एखादी महत्वाची जागा असेल, पण महत्वाची जागा आहे. आणि हे पहा, तुम्हाला जसं म्हणलं टियाणी पूर्णपणे करता येते. सगळा परिसर आपल्याला नजरेने पाहता येतोय. तर चला मित्रांनो, यावरती तिथून इकडे आलो. चिलखती बुरुज आपल्याला जर दाखिले म्हणजे भुयार ते ह्या दिशेला आहे. चिलखती बुरुजाची दिशा इकडे आहे, पूर्वेकडे. तर चला पूर्वेकडील चिलखती बुरुज पाहू कशा प्रकारचं आहे. ह्या बुरुजाला मात्र असं म्हणजे तयार केलेलं भोगस आहे. आणि त्या भोगद्यातून जाऊन आपल्याला खाली टिहाळणीसाठी बनविलं असेल किंवा त्याचा काही वेगळा उद्देश असेल, आपल्याला काय माहित नाही. इथून व्ह्यू चांगला भेटतोय, खतरनाक. आणि चिलखती बुरुज आपल्या समोर आहे, हा पूर्वेकडील आहे. 2 बुरुज आहेत मित्रांनो. चिलखती बुरुजीपासून डाव्या साईडला पण एक बुरुज आहे आणि उजव्या साईडला पण एक बुरुज आहे. मित्रांनो, त्या बाजूच्या चिलखती बुरुजाप्रमाणेच इथे पण काहीतरी असं वेगळं आहे. पाहूयात तिथं जाऊन की काय आहे काय नाही. आलो तर पूर्ण गड सर करू, कशा प्रकारचा गड आहे ते पाहू. तर चला जाऊया खाली. पूर्वीकडील चिलखती बुरुजाकडे आल्याच्या नंतर आपण पाहू शकता अशा प्रकारचं वाट आहे. पण मित्रांनो, वाट एकदम बारीक आहे आणि पलीकड जी आहे ती दरी आहे. बऱ्याच किल्ल्याप्रमाणे अगदी बुरुजावरून वाट आहे आणि पलीकड दरी आहे. थोडा जरी तोल घसरला तर आपण दरीमध्ये कोसळू शकतो आणि काहीतरी वेगळं घडू शकतं. त्यामुळे उतरताना चालताना थोडं सावधान आणि सुरक्षिततेने चला. कारण की पावसाळ्यामध्ये गड पूर्ण स्लिपरी होतात. आता आपण लोहगड केला, लोहगडावरती पण खूपच अशा प्रकारचं धुकं होतं की जिथं आपल्याला समजत नव्हतं दरी कुठे आहे आणि पाऊल ठेवायला जागा कुठे आहे. तर मित्रांनो, त्या ठिकाणचं पाहू काय भुयार आहे का काय. आत्ताच जे पाहिलं आपण त्याच प्रकारचं असू शकतं. तर चला त्या दिशेने जाऊ. त्या चिलखती बुरुजाप्रमाणेच आपण पाहू शकता तो जो पलीकडला बुरुज आहे तो मात्र निमुळता आहे. आणि जसं समोर जाईल तसं वाट छोटी होता आणि शेवट फक्त 3 ते 4 फुटाचा एक बारीक होल होतो. त्या होलामधून आपल्याला पलीकडे जावं लागतं. पण इथं मात्र थोडंसं वेगळं आहे, ओपन स्पेस आहे, आपण बिनधास्त चढू शकतोय. आणि इथं आल्याच्या नंतर जसा गोमुख होत्या त्या बुरुजाला पण कशी गायनी तोंड वळल्याच्या नंतर जी आकृती बनती त्या आकृतीचं होतं तसं सेम या ठिकाणी पण आपण पाहू शकता. समोर काय वाट आहे का काय आपण पाहू. तर मित्रांनो, त्याचप्रमाणे या ठिकाणी काहीच नाहीये, फक्त आणि फक्त टिहाणीसाठी बनलेले बुरुज असतील. या परिसरावरून टिहाणी पूर्णपणे व्यवस्थित होती आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचा शत्रू कुठून आक्रमण करणारे वेळा कुठून टाकलेला आहे ते स्पष्टपणे दिसते. त्यामुळे हे बांधले असावेत. तर चला मित्रांनो, जाऊया बारीक किल्ल्याकडे, महादरवाजाकडे. मित्रांनो, त्या तिकडनं आपण आलो. पण मित्रांनो, पाऊस असल्या कारणामुळे आणि गवत असल्या कारणामुळे आपण वाट भरकटू शकतो. त्यामुळेच काही शिवभक्त असतील त्यांनी या खुणा तयार केलेल्या आहेत. मित्रांनो, जरी कधी गडावर गेला आणि वाट सापडत नसेल तर आजूबाजूचा परिसर चांगला निहाळा, म्हणजे आपल्याला कळेल की कुठंतरी अशी वेगळी खूण दिसेल. ज्या खुणेच्या दिशेने जायचं तेव्हा तुम्हाला गडाचा महादरवाजा दिसेल. आपण पूर्ण 2 तासापासून चालत आहोत. जे बुरुज पाहिले तिथून चालत आहोत, पण अजूनही आपल्याला किल्ल्याचा महादरवाजा दिसत नाहीये. तरी लवकरात लवकर आपण वरती जाऊ. चला.
तर मित्रांनो, गडाला प्रामुख्याने 2 वाटा आहेत. एक म्हणजे जी आपण आलो त्या वाटेला मात्र महादरवाजा लागत नाही, पण ही जी वाटा आहे कुठून निघते काय माहित नाही, पण ह्या वाटेवरून आपल्याला महादरवाजा दिसतो. मित्रांनो, तुमच्यासाठी आपण थेट तिकडनं महादरवाजा पाहण्यासाठी आलो आहोत. कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रत्येक ब्लॉगची सुरुवात ही फक्त शिवगर्जनाने सुरू होती. त्यासाठी आपण गडाच्या दरवाजापाशी आलो आहेत. आणि मित्रांनो, गडाचा दरवाजा जर तुम्ही पाठीमागं पाहिला, पूर्णपणे रायगडाची ज्या प्रकारे रचना आहे, हे पहा समोर जे आहे ते वाघाचं जे चिन्ह आहे, असं सेम टू सेम चिन्ह रायगडच्या महादरवाजाला सुद्धा आहे. तर मित्रांनो, चला आपण गडाचा दरवाजा पाहू, वरती जाऊ, भुयार पाहू, त्यानंतर राजवाडा पाहू, धान्य कोठार पाहू. चला. हा चल. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टविधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतहु सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पदे हर हर महादेव. धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे पण किल्ले आहेत, असे बरेचसे किल्ले आहेत ज्याची रचना गोमुख प्रकाराची आहे. म्हणजे गायीने जेव्हा तोंड वळवलं जी आकृती बनती त्या प्रकारचा हा दरवाजा आहे, गोमुख दरवाजाचा. याचं कारण म्हणजे पूर्वी जर महादरवाजा तोडायचा म्हणलं तर हत्ती लागायचे किंवा समजायचं लाकड्याचा ओंडका राहायचा मोठा, मग तो ओंडका धडकायचा, पण धडकण्यासाठी मोठा स्पेस पाहिजे. इथं मात्र थोडासा स्पेस आहे, जास्तीत जास्त एक 20-30 फुटाची जागा असेल. मग 30 फुटाच्या जागेवरून हत्ती पण मागं पुढं होणार नाही आणि तो ओंडका पण मागं पुढं होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे किल्ले आहेत त्यातले बरेचसे किल्ल्यांची जी महादरवाजा आहे ही गोमुख प्रकाराची रचना आहे. तर मित्रांनो, चला आपण वरती जाऊया आणि वरती पाहूया आता धान्य कोठार किंवा भुयार. चला मित्रांनो, तुम्हाला आवर्जून दाखवितो. हे पहा, येड्या बापाच्या अवलाद पाहू शकता आपण. बऱ्याच किल्ल्यावरती असा प्रकार घडत आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे. मित्रांनो, आपले गड किल्ले म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी पदस्पर्श केलेले गड किल्ले आपल्यासाठी आस्थेचा विषय आहे, पण हे जे मंडळी येतात त्यांच्यासाठी गड किल्ले म्हणजे फक्त टुरिस्ट प्लेस म्हणावं लागेल. तर चला मित्रांनो, जाऊया आतमध्ये. मित्रांनो, महादरवाजामधून आत आल्याच्या नंतर प्रत्येक किल्ल्याला जशा देवड्या असतात तशा ह्या किल्ल्याला सुद्धा दोन्ही दिशेने देवड्या आहेत. मित्रांनो, हे पाहू शकता आपल्या पाठीमागे एक देवडी आहे आणि ह्या साईडला एक देवडी आहे. आणि मित्रांनो, आत आल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण खडक असा पोखरून तयार केलेला दिसतो. हे पाहू शकता. आपल्याला पावसाच्या कारणामुळे इथं आपल्याला पाहू शकता शेवाळ लागलेलं आहे आणि हे खूप खतरनाक दिसत आहे. तर चला जाऊया वरती. गडाच्या पायऱ्यावरतून पडणारं पाणी हे अतिशय मनमोहक दृश्य निर्माण करत होतं. आपण पाहू शकता दोन्ही दिशेने लागलेलं गडाच्या भिंतीचं शेवाळ आणि त्यावरतून गडाच्या पायऱ्यावरतून पडणारं पाणी हे अतिशय मनमोहक होतं. गडाचं सौंदर्य हे पावसाळ्यामध्ये काहीतरी वेगळंच असतं आणि या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत. मित्रांनो, पाहू शकता आपण इथनं आलो. आता आम्ही तर महादरवाजातून नाही आलो, म्हणजे फक्त महादरवाजा पाहिला आणि त्या ठिकाणी आलो. पण तुम्ही जर महादरवाजाच्या मार्गाने आला तर तुम्हाला ताबडतोब लगेच समोर एक मंदिर दिसतंय. ह्या ज्या समाध्या आहेत कुणाच्या आहेत ते मात्र माहीत नाही, पण या समाध्या पण दिसतात. चला मंदिराचे दर्शन घेऊ आणि ताबडतोब दुसरे ठिकाण पाहू. गडाच्या पहिल्या महादरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला एक महत्वाची प्राचीन वास्तू दिसते. तीच वास्तू म्हणजे भोराई मातेचं मंदिर. आपण पाहू शकता अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे भोराई मातेचं मंदिर आहे आणि मनमोहक आहे. ही देवी नवसाला पावती असे येथील स्थानिक बोलतात. हा सुधागड किल्ला हा छत्रपतींचे सरदार नारो मुकुंद यांनी 1648 साली जिंकून स्वराज्यात दाखल केला. त्यानंतर
हा मिर्झा राजाबरोबर जेव्हा तह होतो तेव्हा हा किल्ला मुघलांकडे जातो आणि मग 1667ला जिंकून महाराज स्वतः येऊन ह्याची पाहणी करतात आणि राजधानीसाठी ह्याची निवड करतात. पण रायगड मध्य ठिकाणी असल्यामुळे रायगडवर लक्ष ठेवणं सोपं जाणार होतं. सुधागडला साईडला डोंगर आहेत, वाटाचार असल्यामुळे महाराजांनी पुन्हा रायगड केलं. त्यावेळेला महाराजांनी ह्या महादरवाजासाठी 5,000 रुपये खर्च केले होते आणि संभाजी महाराजांनी बराचसा काळ इथे काढला. औरंगजेबाचा बनकर मुलगा अकबर ह्याला खाली पायथ्याशी आश्रय दिला होता आणि संभाजी महाराजांच्या विरुद्ध जे कटकारस्थान केलं दुसऱ्यांदा, त्यावेळेला संभाजी महाराजांनी काही यांना सरकारी कारकुनांना ह्या टकमक टोकावरनं कडेलोट केले, काही इथून पळून गेले. आनाजी पंत, हिरोजी फर्जत वगैरे यांना इथे खाली तालुक्यात गाव आहेत, औंढा, परळी, खुरावले, इथे हत्तीच्या पायी दिल्या. त्यानंतर ह्या भुराई देवीचा नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदाचा विजयादशमी मोठा असतो. येणाऱ्या लोकांना ह्या राजवाड्यात महाप्रसाद असतो. इथं मंदिरात भजन कीर्तन हे कार्यक्रम असतात. भुराई देवी नवसाला पावते सुधागडाचं. आणि ह्या ज्या शिळा आहेत त्याचं काय महत्व? ज्यात लढाईमध्ये ज्यांना वीरमरण आलं त्यांच्या आहेत. पलीकडे भृगु ऋषींच्या समाधी आहेत. भृगु ऋषी कोण होते? भृगु ऋषी हे देवांना सल्ला देणारे ऋषी होते. त्यांनी या देवीची स्थापना केलेली आहे म्हणून त्या पलीकडे त्या भृगु ऋषींच्या टायमातल्या समाधी आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात ज्यांनी कटकारस्थान केलं ते ह्या टकमक टोकावरून ढकलून दिलं त्यांना. आणि काही इथून पळून गेले, ते खाली गाव आहेत, रावले, औंढे, परळी. इथं समोरचं जे भुयार आहे ते कुठं निघतं? ते खाली थोडंच नाही, 16 फूट आहे ते, 16 पायऱ्यांचं आहे. ते खाली निघताना परत वरती यायला. खाल्ले काही म्हणले की ते भुयार डायरेक्ट पुण्यात निघतं? नाही नाही नाही, इथून म्हणजे खाली गावात खाली रस्ता होता, तो तुटल्यामुळे खाली पण जात नाही. बरोबर, भुयार बंद करून टाकलं. म्हणजे भुयारातनं खाली उतरता येतं, पण पुढचा रस्ता तुटल्यामुळे पुढे पण जात नाही. ठीक आहे, धन्यवाद. आपला नंबर आहे 8010558365 8459166589. येणाऱ्या लोकांना जेवण, चहा, नाश्त्याची, राहण्याची व्यवस्था आपण इथे करतो. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, आता सध्या आपण ज्या गडाच्या ठिकाणावरती आहोत ते ठिकाण आहे या गडाचं टकमक टोक. आपण पाहू शकता पाठीमागे ते जे टकमक टोकाचं आहे हे पाहू शकता इकडं. याच्यानंतर टकमक टोकावरतून जे काही लांडी लबाडी करणे असतील रायगडाप्रमाणे इथून कडेलोट करण्यात यायचा. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात जे गेले आपल्याला आत्ताशी जे गाईडने सांगितले त्याच प्रकारे इथे जे विरोधात गेले त्यांचा या टकमक टोकावरतून कडेलोट केलेला आहे. टकमक टोक फार खोल आहे त्यामुळे आपण काय टोकाला जाणार नाहीत. आपण सेफ्टी फर्स्ट. बघा, एक 20-30 फुटाच्या लांबीवर आपण आहोत त्यामुळे आपल्याला सेफ्टी महत्वाची आहे. चला मित्रांनो, टकमक टोक आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, आता जाऊया आपण भुयाराकडे. हे पाहू शकता आपण सह्याद्रीची रांग आपल्या पाठीमागे आहे आणि या रूटने आपण आलेलो आहेत. या रूटने आपण आलेलो आहे. आपल्या पाठीमागे पाहू शकता सह्याद्री. हे पूर्ण खोल दरी आहे. या साईडला पण पाठीमागे पहा सह्याद्रीची पर्वतरांग, मनमोहक दृश्य. तर चला मित्रांनो, जाऊया वरती. मित्रांनो, आपण आता चाललेलो आहे पूर्वीच्या काळी जे दारुगोळा ठेवायची जागा होती ती जागा पाहण्यासाठी. आपल्या पाठीमागे जे 2-3 इमारती दिसतात पडक्या, ती जागा आहे जिथं पूर्वीच्या काळचा दारुगोळा स्टोर केला जायचा, ठेवला जायचा. तर चला ती जागा पाहू. आता मात्र परलं पडक्या अवस्थेत इमारती आहेत, तरी पाहू कशा पद्धतीच्या आहेत. चला ते इमारतीपाशी जाऊ. मित्रांनो, आपण पाहू शकता दारू गोळा ठेवण्याची जी जागा आहे ते 3 प्रकारची इमारतीत विभागलेली आहे. पहिली इमारत ह्या दिशेला, दुसरी इकडं, तिसरी इकडं. तर चला पाहूया. तिन्हीचा शेप बरोबर सेम आहे, खोल्या पण सेम असतील. आतमध्ये जाऊन पाहूया. आतमध्ये जाण्याचा तर प्रश्नच येत नाही कारण आतमध्ये खूप अशी झाडी झुडपं वाढलेली असेल. त्यामुळे आपण मधली इमारत पाहू कशी आहे कशी नाही. आणि पुढच्या जो लोकप्रिय घटक असतो प्रत्येक गडाचा म्हणजे चोर दरवाजा, त्या दरवाजाकडे जाऊ. तर चला मित्रांनो, पाहूया. आपण सध्या आहोत ती जागा आहे जुन्या काळच्या दारुगोळा ठेवण्याची इमारत. आपण पाहू शकता चारही दिशेने इमारतीच्या भिंती मात्र सुस्थितीत आहेत, पण वरचं जे छत असतं ते पूर्णपणे पडलेलं आहे. हे पहा, या बाजूला एक इमारत आहे, ह्या बाजूला एक भीत आहे, त्यानंतर ह्या बाजूला एक भीत आहे, मध्ये थोडा स्पेस आहे. त्यानंतर पलीकडे आपल्याला दिसत आहे शेवटच्या एरियाला थोड्या बारकाल्या खिडक्या आहेत आणि खूप मोठी अशी रूम आहे. त्यामुळे दारुगोळा खूप मोठा ठेवत असतील इथं. तर चला मित्रांनो, जाऊया पुढच्या स्टेपवरती. मित्रांनो, आपण चिलखत बुरुजावरून जसे खाली येतो आपण पाहू शकता चिलखत बुरुज
बुर्जाकडे येण्याचा मार्ग इकडून असेल, त्या अशा टायमाला तुम्हाला इकडे येतात, आल्याच्या नंतर इथं उतरता, इथं उतरल्याच्या नंतर तुम्हाला दोन बाजू लागेल, एक म्हणजे राईट दुसरी म्हणजे लेफ्ट. तुम्ही राईट न घेता लेफ्टने सरळ या, सरळ थोडंसं पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला असा पायरी मार्ग दिसेल आणि हाच पायरी मार्ग तुम्हाला घेऊन जातो भुयाराच्या दिशेने. आपण ह्या पायरी मार्गावरून खाली उतरू, त्यानंतर तुम्हाला दाखवतो की भुयार कशा पद्धतीचा आहे. तर मित्रांनो हे पहा, हे भुयार आहे आणि या भुयारामध्ये आपण जाऊन पाहू. मित्रांनो आपण पूर्ण तयारीने आलो होतो, आपण सोबत युनिट आणलेलं आहे, ज्या कारणामुळे आपल्याला पूर्ण लाईट स्पष्ट दिसेल भुयारमध्ये आतमध्ये काय काय आहे. भुयार कालांतराने बंद केलेलं आहे, कारण सेफ्टी फर्स्ट. कसं आहे, पावसाचे पाण्याचे दिवस असतात, त्यामुळे भुयारात पाणी वाहतं, त्यामुळे आपण आलो आणि भुयार मात्र बंद असेल तरी आपण आतमध्ये जाऊन पाहू. चला मित्रांनो, आपल्याला माहित होतं की इथं भुयार आहे, त्यामुळे आपण सोबत येताना एक युनिट आणलेलं आहे. या युनिटच्या आधाराने आपल्याला स्पष्टपणे दिसेल की भुयार आतमध्ये आहे कसं. चला मित्रांनो, आतमध्ये जाऊया आणि पाहूया भुयार कोणत्या पद्धतीने. आपली बॅग इथं ठेवू, हातामध्ये दंडी घेऊ, आतमध्ये दगड फेकून पाहू, कारण दगड फेकणं आवश्यक आहे, जेणेकरून जे काही रानटी जनावर असतील, असं वेगळं काही नसेल, कुत्रा वगैरे असतील तर लांब पळतील, कुत्र्याला पाहून आपण घाबरू पण शकतो, आतमध्ये अंधार असेल. तर चला जाऊया खाली. हे काय बंद कर लागलं तुम्ही काय मित्रांनो, ज्या प्रकारे आपण स्टार्टिंगला येताना जे 2-3 बुर्ज पाहिले, ज्या 2-3 बुर्जाची जशी प्रतिक्रिया होती, तसंच इथं काही वेगळं आहे. चला खाली जाऊन पाहूया काय आहे काय नाही. मला तर वाटत नाही भुयार असेल म्हणून, कारण खाली चोर दरवाजा असेल. आता आलो तर आतमध्ये लाईट आहे आपल्याकडे. तर चला मित्रांनो, आतमध्ये खाली उतरून पाहूया की कशा पद्धतीचं आहे. आतमध्ये तर किती उजेड दिसतोय, त्यामुळे भुयाराचा तर काय प्रश्न येत नाही. चला चालू कर म्हणतो का तिकडून. मित्रांनो आपण पाहू शकता, त्या मार्गाने आपण खाली आलो आणि आल्याच्या नंतर खाली मार्ग आहे, माझ्या अंदाजे भुयार नाही आहे, पण जर चोर दरवाजा म्हणायला काही हरकत नाही, कारण शत्रूचं जर आक्रमण झालं तर या दरवाजाने तुम्ही सरळ सरळ इकडनं खाली उतरू शकता. इकडनं वाट असेल तर भुयार तर आपल्याला काही सापडलं नाही. मित्रांनो दिलगिरी व्यक्त करतो हे पाहू आणि चला मित्रांनो जाऊया परतीच्या प्रवासाला. मित्रांनो आपलं फक्त धान्य कोठार राहिलं आहे, पण धान्य कोठाराकडे जाताना थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे. पाऊस जर वाढला तर अडचण निर्माण होऊ शकते, तरी लवकरात लवकर आपण धान्य कोठाराकडे जाऊ आणि परतीचा प्रवास सुरू करू. चला, जय शिवराय. थोडं समोर चालत आल्याच्या नंतर आपण सपाट भूभागाला लागतो आणि आपण पाहू शकत आहात तिथं थोडं घराचं अवशेष बाकी आहेत. घराचे म्हणजे जुनं जे काही बांधकाम असेल, आता घर असो वाडा असो काय असेल त्याचे अवशेष तुम्हाला या सपाट भूभागावरती चौकड पाहायला मिळतील. समोर हे पहा, हे समोर, त्यानंतर इकडे, त्यानंतर गडाची जेवढी पण जागा आहे का, सगळ्या जागेवरती तुम्हाला अवशेष पाहायला मिळतात, तटबंदीचे बारीक 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 बारीक. हे पहा, आणि पूर्ण सपाट भाग आहे. आता आपल्याला जायचं इकडंच आपलं धान्य कोठार, इकडे एक वाडा आहे. त्यानंतर धान्य कोठार झालं की आपण तिथं भगवा झेंडा फडकवतोय, त्या झेंड्यापासून सरळ खाली उतरणार आणि घरी जाणार. तर चला.